मित्रांनो, वाणी किंवा पैसा ज्यालाच मिलीपीड्स असं म्हणतात, ह्या किडीचं नियंत्रण कसं करायचं, याचं व्यवस्थापन काय करायचं, कोणत्या उपाययोजना करायच्या, ज्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये ह्या वाणी किंवा पैसा जर दिसून येत असेल तर त्याचं तुम्ही चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतात. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो बघा, ही कीड जी आहे ती पावसाळ्यात किंवा दमट वातावरण ज्यावेळेस असेल त्यावेळेस ओलाव्याच्या ठिकाणी ही कीड आपल्याला वाणी कीड जी आहे किंवा पैसा याला जे म्हणतात ही दिसून येते. आता याचं नुकसान याच्यामुळे काय होतं तर कवळे मुळं किंवा खोड किंवा बिया खाऊन या पिकाचं मोठं नुकसान करते. या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण आता व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात. तर हा जो मित्रांनो पैसा हा सडणारे पाने खातो, तसंच काडी कचरा, कुजवणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका जो आहे तो करत असतो. थोडक्यात सांगायचं तर काय, याची भूमिका कचरा विघटन करण्यास मदत करणारा प्राणी अशी आहे. जेव्हा या पैशाची संख्या जास्त होते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणाऱ्या रोपटं असेल किंवा आपलं बियाणं जे असेल त्याला बिया खाऊन टाकतं. आणि काही काळानंतर याचा जर प्रादुर्भाव जास्त वाढला तर आपले पानं सुद्धा खायला चालू करतात. त्यामुळे या रोपांची संख्या कमी होते आणि आपल्याला दुबार पेरणीची वेळ सुद्धा येऊ शकते किंवा आपलं जिथं आपलं सोयाबीन, तूर असेल, आशे किंवा कापूस असेल हे तुटाळ होऊन जातं. तर मित्रांनो, ह्याची उपाययोजना काय, तर शेतातील वाळलेला काडी कचरा आपल्याला नष्ट करायचा किंवा गोळा करून ठेवायचा आहे. कारण हा पैसा रात्री जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळेस शेतामध्ये गवताच्या ढिगाऱ्याखाली लपलेला असतो आणि सकाळी हा जमा होतो. त्यावेळेस तुम्ही तिथं मिठाचा किंवा साबणाचे पाणी जर त्या किडीवर जर टाकलं गोळा केलेला, तर अशा ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण या पैसा किंवा वाणी जी किडे याच्यावर तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, लपण्याची ठिकाणं कमी करून बांधावरील गवत, दगड, बांध मोकळा ठेवावा, हा एक उपाय मित्रांनो ह्या वाणी किंवा पैसा किडीसाठी आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, बियाणाला आपण जर बीज प्रक्रिया केल्याने ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. चौथी गोष्ट, वेळेवर आपल्याला खुरपणी असेल, कोळपणी असेल, ह्या जर गोष्टी जर केल्या तर जमिनीतल्या अंडी आणि ज्या वाणीत ह्या किडी उघड्यावर पडून नष्ट होतील. मोठ्या पाऊस झाल्यावर सुद्धा या किडीचं नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. आता रासायनिक जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला क्लोरोची ड्रिचिंग करावं लागेल. 20% जे क्लोरोफॉरिफॉस येतं त्याची आपल्याला ड्रिचिंग करावं लागते. त्यावेळेस ह्या किडीवर तुम्ही रासायनिक पद्धतीने नियंत्रण करू शकतात. किंवा क्लोरो किंवा मोनोक्रोटोफॉस हे मिक्स करून तुम्ही गवतामध्ये 1 किलो गूळ घ्यायचा आणि त्याच्यासोबत हे क्लोरो किंवा मोनोक्रोटोफॉस तुम्ही मिक्स करून तुम्ही शेतामध्ये जर टाकलं तर ह्या वाणी किंवा किडीचं पैशाचं नियंत्रण करता येतं. आता जैविक जर नियंत्रण करायचं बघायचं झालं, मी तुम्हाला आतापर्यंत रासायनिक पर्याय सांगितले, तर जैविक नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याला मेटारिझम ॲनोसोप्लिया हे जैविक बुरशीनाशक आहे. ते 1 ते 1.5 किलो आपल्या प्रति एकर वापरायचं आहे आणि ते काय करायचं, ओलसर शेणखतामध्ये मिक्स करून तुम्ही या वाणी किंवा किडीचा नैसर्गिकरित्या नाश करू शकता. तर वाणी किंवा पैसा पुन्हा येऊ नये म्हणून आपल्या प्रतिबंधात्मक उपाय काय येतं, तर पुन्हा येऊ नये म्हणून आपण काय उपाय करायचे, तर एक महत्त्वाची गोष्ट काय, ज्यावेळेस तुम्ही खोल नांगरट केली तर आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव कमी होतो. अंडी किंवा कोष जे लपलेले आहेत त्या किडी उघड्यावर पडल्याने नष्ट होतात आणि पक्षी त्याला खातात. हा एक उपाय झाला. त्यानंतर काय, शेणखत कधी जर तुम्ही वापरत असाल तर शेणखतामुळे आपल्याला प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्यामुळे कुजलेलं शेणखताचाच वापर करायचा आहे. आता मुख्य करून मित्रांनो आपल्याला बांध स्वच्छ ठेवायचा आहे, पाणी साचून द्यायचं नाही, पाणी योग्य निचरा होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आणि पिकाची फेरपालट करायची. सतत एकच कुळातली पिके घेण्याऐवजी आपल्याला फेरफार जर केली तर ह्या किडीचं जीवनचक्र जे आहे ते खंडित होतं. किंवा बांधावर थोडं गवत जरी ठेवलं तुम्ही आणि तिथं डायरेक्ट राऊंडअपचा वापर न करता तुम्ही कॉन्टॅक्ट प्रकारच्या तणनाशकाचा वापर केला तर त्यांना खायला बांधावरच उपलब्ध होतं आणि तुमचे ते मुख्य पिकाकडे येणार नाहीत. अशा प्रकारे तुम्ही वाणी किंवा पैसा ज्याला मिलीपीड्स म्हणतात याचं नियंत्रण करू शकतात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला अशाच शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.